नमस्कार मंडळी, विनोदाच्या आतिषबाजीनं करूया आयुष्यातल्या टेन्शनची ऐशी तैशी. पुन्हा एकदा करूया हास्य हंगामा, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा हंगाम. मंडळी, जुळणारं लग्न मोडायला निघालेल्या मुलीचा धमाल किस्सा तुमच्या समोर घेऊन येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कल्याणची चुलबुली शिवाली आणि नव्यानं हास्य जत्रेच्या प्रवासासाठी सिद्ध झालेला विनोदवीर राकेश शालीन. हाय शिवाली. हाय. काय झालं? कशाला घाईघाईत बोलवलं? अगं, प्रॉब्लेमच तसा झालाय. काय? बाबा लग्नाचं बघतायत. काय? बाबा खूप हट्ट करतायत यार. बाबांचा एक मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे, त्यांचा मुलगा आहे राकेश. तुला सांगते, इतका छछोर दिसतो ना. 2 मिनिटं सुद्धा त्याच्याशी बोलू शकत नाही. काय बोलतो त्यालाच कळत नाही. पण आता काय, बाबा इतकं इमोशनल ड्रामा करतायत ना की म्हणलं ठीक आहे, भेटून घेऊया. त्याला इथे बोलवलंय आता भेटायला. म्हणून मला बोलवलंस? हा, पण ना मला त्याला नकार द्यायचा आहे. तू जर त्याला नकार दिला ना तर बाबा आणखी इमोशनल ड्रामा करतील घरात. मग आता काय करायचं? त्यापेक्षा एक काम कर, तू त्याला भेट आणि त्याला आपण नकारच नाही द्यायचा. म्हणजे लग्न करू? पागल आहे तू? अगं, नकार नाही द्यायचं म्हणजे आपण असं काहीतरी करायचं की जेणेकरून त्यानेच तुला नकार दिला पाहिजे. अजिबात नाही. अरे शक्यच नाही, आपल्याला नकार देणे शक्यच नाहीये. अरे अरे यार, आपण इतकं सुंदर सॅम्पल दिले ना, हा, आतून बाहेर एकदम मस्त फुल टकाटक. आणि काय, आपण पहिलाच होणार आहे ना. अरे पूजा करायची आणि आत घुसायचं. ही काय लँग्वेज आहे? पोरीशी बोलायची? कळत नाही कसं बोलायचं? पूजा करायची आणि आत घुसायचं. झालं तुमचं? मला काय बोलायला चान्स द्याल काय? हा, तुमचा ना एक गैरसमज झालाय. मी ब्लूटूथ वरती बोलत होतो. ऐका, आपण इस्टेट एजंट आहे, तर मी त्यांच्याशी आहे ना एका फ्लॅटच्या डीलिंग बद्दल बोलत होतो. फोनवर बोलत होते? यस. हा, अच्छा, सॉरी. बाय द वे, हाय, आय एम राक्या द एजंट. यस, हे घ्या. अय्या, पत्ते खेळायचे आपण इथे. अरे त्यात माझा पत्ता आहे, ते माझं विजिटिंग कार्ड आहे. काय, आपण ब्रोकर आहे ना, म्हणजे आपण सगळे इस्टेटची कामं बघतो ना, तर त्यासाठी मी तुम्हाला कार्ड दिले. तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला ना, राक्या को कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. बाय द वे, ही साइडवाली ड्राय बाल्कनी कोण आहे? राक्या द एजंट. हिची मैत्रीण आहे मी, शिवाली द फ्रेंड. ही आज घाबरत होती ना म्हणून सोबत आले. बसूया. आपलं कसं आहे माहिती आहे ना, काय आपण इस्टेट एजंट असलो ना तरी आपला स्वतःचा एक छोटासा घर आहे. आपण छोटा इस्टेट एजंट वाला आहे ना. नाही, काही हरकत नाहीये. म्हणजे प्रियाचं पण लहानपणापासून स्वप्न होतं ना, ती जर लग्न करेल ना तर इस्टेट एजंटशीच करेल, नाही तर नाही करणार. हो ना प्रिया? हा, हे स्वप्न होतं. अरे, इस्टेट एजंटला सोडून आपण बिल्डरशी लग्न करू असं स्वप्न असतं ना. नाही, मला इस्टेट एजंटशीच लग्न करायचंय. हो का, माहितीये का, कारण तुमच्याकडे कसं 10 घराच्या चाव्या असतात आणि प्रियाला पण सवय आहे 10 घरं फिरायची. म्हणजे कसं आहे, तुम्ही 10 घरं दाखवायला बाहेर जाणार, प्रियाला आवडतात नवीन घरं बघायला ना, ती तिथे जाणार तुमच्या बरोबर. आणि ते छोटं घर मोठं घर असलं काही नाहीये. 4 BHK फ्लॅट असणाऱ्या मुलाला लाथाडलं या पोरीने. म्हणजे 1 साल रिलेशनशिप मध्ये होती मी, मग कल्टी दिली. हो, आणि त्याला सोडण्यामागचं कारण फार वेगळं होतं. काय होतं? वेगळं होतं. हा, मग काय होतं? काय प्रिया सांग, काय होतं? वा शिवा तूच असं होतं तिला. मी सांगते ना, फार वेगळं कारण होतं. खरं तर ना, प्रिया ना कशी माहितीये का, तिने एकदा जीव लावला ना तर तन मन धन
सगळं अर्पण करून टाकते. कसं 1 वर्ष पळून गेलेली त्याच्यासाठी त्याच्या घरात राहत होती ही. त्याच्यासोबत. हो. आणि एकदा का जीव लावला ना पोरीनं तर मरेपर्यंत प्रेम करते. पण एकदा कुणी डोक्यात गेला विषय संपला. एकदा प्रेम केलं ना मग काय हातचं राखून नाही ठेवत. पण सगळ्या मला दागा देत. मग माझे डोळे उघडत. मला लय दुःख होत. ठीक आहे ना, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आणि आपल्याला अशीच मुलगी पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही? नाही, का? आपलं कसं असतं ना, एखादी डील जर आपण फायनल केली ना तर आपण आहे ना लगेच इन्व्हेस्ट करतो तिकडे. मग कुणी तो फ्लॅट आधी घेतला होता, कुणी नव्हता घेतला होता हे नाही बघत. कळलं ना, हे ना आपण बघत. मग नंतर आपण विचार करतो की त्याचा इंटेरियर कधी करायचं. वा वा वा. म्हणजे राख्या द एजंट काय विचार आहेत तुमचे. प्रिया द नवरी, मला काय वाटतं माहितीये का, तू लग्नाला हो बोल. हो. आणि मी बघेन ना, जर गौऱ्याने काही केलं ना तर मी बघेन. मी बोलेन गौऱ्याशी. 1 मिनिट, हा गौऱ्या कोण आहे? गौऱ्या. कसं आहे ना, शेवटी मुलगी आहे. मग आधी कोण होती? दादा आधी मुलगीच होती पण बोलायची पद्धत असते ना अशी? हा. आता कसं शेवटी तू मुलगा आहे. हे मी पहिल्यापासून मुलगा आहे, कळलं ना. शेवटी बिवटी बोलते. याला काहीच कळत नाही प्रिया. हे तसं नसतं. मला काय म्हणायचंय की हिचा जो बॉयफ्रेंड आहे ना तो जरा सनकी आहे डोक्याने, सायको आहे, पॉझिटिव्ह आहे हिच्या बाबतीत. त्याने तर हिला धमकी दिली आहे. काय? तो बोललाय तू लग्न कर, मी तुला काही नाही करणार, पण ज्याच्याशी लग्न करशील ना त्याला मध्यरात्री येऊन उडवणार. उडवणार म्हणजे? तो शार्प शूटर आहे? काय? ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर? म्हणजे तू ट्रक ड्रायव्हर सोबत पण? प्रेमळ आहे प्रिया खूप. प्रेम केलं ना सर्वस्व ओतून देते. सगळं देतो आपण. मन धन सगळं काय ठेवत नाही आपण. आता बाळ्याचं प्रकरण यार, म्हणजे असं नाकापर्यंत पाणी आलेलं असं आता हा बाळ्या कोण? बाळ्या हिचा तिसरा बॉयफ्रेंड. चायनीजच्या गाडीवर प्लेट धुवायला होता. आधी तो 4 BHK वाला, हो नंतर तो गौऱ्या, हो. आणि आता हा बाळ्या. म्हणजे ह्यांचं कसं आहे ना, ह्यांच्या बिल्डिंगला ना बुकिंग भरपूर आहे पण ओसीच नाहीये. खूप लफडी असतात हा अशा बिल्डिंगचे. माझी आहेत लफडी पण म्हणजे प्रेम आहे. प्रेम आहे प्रेम आहे सगळी. खरं तर. पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी समजू शकते कसं आहे, लग्न आधी सगळं क्लिअर केलेलं बरं आहे नाही का. नंतर असं धोका बिका दिलेला आपल्याला पसंत नाही. आणि पप्पांना मी सांगेन ना, कशाला एवढ्या सज्जन माणसाला फसवायचं आपण. हा, तुम्ही तुमचा नकार कळवा, मी पप्पांना कळवते. हा काय चालेल आपल्याला? म्हणजे नाही नाही, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अहो ती साखरच काय कामाची, जिला मुंग्याच लागत नाही. ए आपल्याला अशीच एक साखर हवी होती. नाही पण मी मुंग्या लागलेल्या डब्यातली साखर नाही आहे. मी मुंग्यांच्या वारुळात पडलेली साखर आहे. अरे मग आपण पण मुठभर साखर खाल्ले. काय? हा. म्हणजे तुमची लफडी होती आणि ती पण मूठभर. एक मिनिट, अरे शपथ. अरे गप्पे. शपथ. शपथ. अरे गप्पे. आपली पण लफडी होती पण आपल्या लफडात आपल्याला अपयश मिळालं. हिलाच काय तो एवढं सक्सेस मिळालं तेवढंच काय ते. पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ते ठीक आहे. एक नंबरची माठ आहे हो ही. ढ आहे, मूर्ख आहे, गाढव आहे, स्वयंपाकच येत नाही हिला. टेन्शन नाही. आपल्या खाली आपण कॉल केला ना डायरेक्ट जेवण वरती. अहो आपल्या बिल्डिंगच्या खाली जो गाळा आहे ना चायनीज वाल्याचा, त्याला आपण भाड्याने दिलाय. म्हणजे तुम्हाला
काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. नाही. अरे असं कसं काही प्रॉब्लेम नाही. मी माठ आहे, मला स्वयंपाक येत नाही, माझी एवढी लफडी आहे, मी एवढी मूठभर खाल्लेली साखर आहे, पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. असं कसं? कसं असतं ना, एखाद्या फ्लाईटनी जर 4 पावसाळे पाहिले असतील ना, तेव्हाच आपल्याला कळतं ना की लिकेज कुठे आहे, ओल कुठे आहे. एक मिनिट. हे बघ राख्या द एजंट, आम्ही जे मगासपासून सांगत होतो ना तुला, ते सगळं खोटं खोटं सांगत होतो. हा सगळं खोटं आहे. ओके सगळं खोटं आहे आणि माझी काहीच लफडी नाहीयेत, पण तुझी सगळी लफडी कळली आम्हाला. आम्ही बघत होतो तू किती हेच ते. एक मिनिट. तुम्हाला काय वाटतं मी आतापर्यंत जेवढं काही बोललो ते सगळं खरं होतं म्हणून? म्हणजे अरे हिच्या बाबांनीच सांगितलं होतं, काय? प्रियाला भेटायला चाललायस तर जरा सांभाळून जा. काय आहे ती तुला बरीच कारणं देईल, जरा तयारीने जा. आपण तयारीनिशी आलो. हे बघ, तुला जर आपण आवडत नसेल तर आपण आत्ता इथून निघून जाऊ. थोडा तरी विचार कर माझ्या बाबतीत. माझी प्रॉपर्टी तरी बघून घे. आणि जरी तुझा नकार असेल तर तुझ्या शेजारचा जो फ्लॅट आहे ना, तो रिकामाच आहे. एक मिनिट. मंडळी, एका घरात खूप मोठा तणाव पसरलाय. बघूया त्याचं कारण आणि परिणाम. बंद करा सगळं. काय आहे, कशाला आहे, काय कशाला म्हणजे? अरे खांडेकरांच्या वंशाचा दिवा आज पास होणार आहे. सगळे पेढे वाटून टाक सोसायटीला. तो पास होणार आहे म्हणून मी एक ब्रॉन्झ ट्रॉफी पण आणली आहे. काय? ती बघ. बाबा अंक्या पास होणार आपला. बाबा हे पेढे तो बँड माझ्या रिझल्टसाठी आहे. म्हणजे तू पास झाला की बँजो वाजवणार, नापास झाला तर बँजो नाही वाजवणार, मग दुसरं काहीतरी वाजवणार. बाबा मस्करी केली रे. माझा पोरगा कसा फेल होशील रे बच्चा. काय एवढं अरे अंक्या पास होणार आहे. लागलाय का रिझल्ट? रिझल्ट लागलाय का? नाही ना, मग कशाला उगाच एवढं नाचताय, गोंधळ घालताय? आई हा बघ. इथे येऊन बस ना. ये अंक्या, हा लय खुश आहे मी. हा अगं अगं आई. अंक्या लय तुडवीन मी. नको बोलू नाही, नको बोलू नाही. नका ना मला मारू राग त्याला. येतो. नका ना मारू त्याला. अगं काय ऐकलं की मला राग येतो. अहो, पण नका ना मारू त्याला. ये इकडे ये. बस अंक्या ये. आई बस ना. आई बस बस. काय झालं? आई आई बाबा हा समजा हा. हा बाबा लांब बसा ना. का? मिशी अंगावर येते. एवढी वाढली मिशी, एवढी वाढली मिशी. हा, एवढी तू बोली नाही मध्ये येते मिशी कधी. समोर असं बोलतात, हा? लेकरं समोर असं बोलतात. अरे लेकरू मोठं झालंय म्हणून आता. काही बोलाल का त्याच्यासमोर? त्यात काय? गप्प बसा. हा, बोल बोल बोल. आई तू इथे बस. हा? बस ना तू इथे बस. तुम्ही दोघे इथे बसा. मी इथे बसतो. काय झालंय? तू काय समजा ऐका ना तुम्ही जरा त्याचं, ऐका ना जरा. काय? नाही मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय हा की आता 10 मिनिटात माझा रिझल्ट लागेल. हा बाबा तुम्ही कधी नापास झाला होता? काय बोलतो हा? काय विषय काढलाय? काय बोलतोस तू? आई, आई हा कशाला विषय आहे? आई काय बोल? आई बाबा ओरडू ओरडू मला घाबरू घाबरू. लय तुडवी ना. हा काय बोलतोय? लेकरू एक मिनिट. हा काय ओरडू नापास कशाला? हा कसला विषय आहे? काय बोलतोय? मी जस्ट कॅज्युअली विचारतोय. म्हणजे मी बोलते. हा आई बोल बाळा, बोल लेकरा, बोल. काय तू कधी नापास झाली होतीस? कशाला नको ते प्रश्न विचारतोयस तू? काय झालं मला? नाही मी सहज विचारतोय. ऐका म्हणजे ना. ठीक आहे जर तुम्ही नापास झाला असाल तर मला बिनधास्त सांगा, मला काही प्रॉब्लेम नाहीये.
नापास होणं म्हणजे काही पाप नाही. अरे यार खूप मोठी मोठी माणसं नापास झाले आहेत. हात वेगळाच सूर लावला असं वाटतं. सचिन तेंडुलकर नापास झाले. गुलजार पण नापास झाले होते. एवढंच कशाला, गणेश खाताळ पण नापास झाला होता. हे चौथं नाव काय घेतलं? कोण? गणेश खताळ? आपल्या नाक्यावरचा बुर्जीपावच्या गाडीवाला. अरे यार त्याचं का मध्येच सांगितलं? नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मोठमोठ्या लोकांपासून तळागाळातल्या लोकांपर्यंत कोणी नापास होऊ शकतं. हे हा काय बोलतोय? ऐका ना, त्याचं बोलणं ऐकून घ्या. ह्याचं काहीतरी वेगळं चाललंय ऐकून घ्या ना, मला कळत काय- नाही. काय काय झालंय? बोलतोस तू? असं का बोलतोय? अगं, काय कळत नाही म्हणजे तो नापास होणार आहे सांगतोय. कसं असतं पशा? ऐका 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 माझं ऐका काय माझं नाही. ऐका काहीच माझं नका. ऐका माझं ऐका 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 ना. इथंच ऐका ना हो इथंच ऐका ना तू मला पशा बोललास? ऐका ना. बापाला नावाने हाक मारलीस? तुम्हीच म्हणालात ना, जर फेल झालो तर तुम्हाला बाबा म्हणून हाक मारायची नाही, म्हणून पशा म्हटलं. प्लीज. इकडे तुम्हाला शपथ आहे माझ्या मुलाला हात उचलला तर आई ते चप्पल उचलत आहेत. इकडे 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 ऐका माझं पेढे आणलेत पेढे. त्यात टॉयलेट मध्ये टाक, फ्लश करून टाक सगळे. नाही ऐका माझं ते 1000 रुपये देऊन बँजो मागवला, त्याचं काय करायचं आता? बाबा त्रास नका नका बाबा, मला त्या 1000 रुपयाच्या बँडचे नाही देणे घेणे. माझे बाई बाबा असताना मला कसले उणे. कविता करतो कविता करतो इकडे. ऐका ना. नापास होता कविता करतोय. बाबा, मी नापास झालेलो नाहीये. मी नापास झालेलो नाहीये. बघा, नापास होणं म्हणजे आयुष्य संपलं नाही. एक मिनिट. एकदा थांबा, तुम्ही ऐकून घ्या त्याचं शांत ऐकून घ्या जरा. तुम्ही त्रास करून घेताय नाही, मी स्वतःला. ऐकतो. शांत व्हा शांत व्हा. त्याचं ऐका. बोल बोल लेकरा बोल. बोल. पोटच्या पोटावर किती जुलूम कराल? नाही गपना थोपट. पोटच्या पोरावर किती जुलूम कराल? हे घ्या, पुस्तक वाचा. हा? पुस्तक वाचा. कसलं पुस्तक आहे? चाललो जग जिंकायला. नापास होतोय आणि जग जिंकायला चाललोय. ऐका ना, ऐका ना. नापास होतो. नका ना, नका हात ना, मिळेल. नका ना. हात ऐका ना, नका ना. तुम्ही नका ना, माझ्या नाही. नापास होतो आणि जग जिंकायला चाललंय. नापास होतो आणि जग जिंकायला चाललाय. हा? नापास होतो आणि जग जिंकायला चाललाय. तू इकडे ये. जग इकडे ये. जिंकतोय. तू मी मारत नाहीये. इकडे ये. मी मारत नाहीये. आई, तू प्लीज मध्ये येऊ नको. प्लीज, तू लांब राहा. आज जे व्हायचं ते बाप आणि मुलाचं होऊन जाऊ दे. बाबा, तुम्ही मागे राहा. मी आहे. मी आहे. अरे यार. मी आहे. बाबा, हा. कितीही मला मारलं तरी आज मी बोलायचं थांबणार नाहीये. बोल. तुम्ही हा. काळीच घट्ट करा. काळीस मी काय काय घट्ट केलं माझं मला माहिती. बोल 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 तू. मागे उभं राहा. मी ऐकतो. वा वा. बोल तू. बोल. हे सगळं का झालंय माहितीये? का? माझ्या पहिल्या पेपरच्या आदल्या रात्री तुम्ही दारू पिऊन आलेलात. हा मग? अरे काय तुझं? हा मग हा मग? हा मग हा मग?
मग पुढे बोल ना. मग पुढे बोल तुम्ही लांब हा, मग पुढे मग मग मी दारू पिऊन आलो. मग तुझं काय? मी आलो ना दारू पिऊन. तुझं काय? मग मी विचार करत बसलो, का बरं माझे बाबा दारू पिऊन आले असतील. त्या विचारांच्या काहुरात माझं लक्ष विचलित झालं. अरे माझा अभ्यासच झाला नाही. आणि आज तुम्ही मला बोलताय तुमच्यामुळे झालंय सगळं. जा अजून त्या पेड्याकडे जा, त्या सम्याकडे जा, त्या प्रभेकडे जा सगळ्याकडे जाऊन दारू ढोसा. अरे मी दारू पिऊन आलो ना. तुमच्यामुळे झालंय सगळं. अगं पण मी दारू पिऊन ह्याची अक्षर का हल्ली. ह्याच्याकडे वर्षभर वेळ होता ना. मी माझा दारू पिऊन आलो. ओंकार, अरे वा ओंकार अभ्यास करतोय, तू आलीस. मी आपला लांबूनच, मला जेवायला नकोय, मी जाऊन झोपतो असं बोलून मी झोपलो. ह्याला काय झालं? हा तुला तू इकडे नाही, आई. नाही, नाही. हा मेला इकडे. नापास झाला नाहीस ना. इकडे लवकर. नापास झाला नसतं इकडे लवकर. साईड ओपन कर. साईड ओपन कर. आपण बघूच. हा ओपन कर. तुम्ही बाजूला. मी आहे. मी आहे बाबू. मी आहे लेकरं. येत बस. साईड ओपन मोबाईल. ओपन कर. साईड आली जवळ घटिका. ओपन कर. साईड हो करतोय. थांबा जरा. अगं आई. हा बाबू. बोल ना. बस इकडे. बस. हा बघू. ओपन कर. साईट हँग होते, ओपन होत नाहीये. बघू. ओपन. चला वायफाय की गौरव मोरचे फंबल आहेत म्हणजे पकडायलाच येत नाहीये. हे कसला घाणेरडा वायफाय. तू नापासच हो. काका पेढे घ्या काका. मी पास झालो ना काका, ते पण फर्स्ट क्लासने. ये इकडे ये. हा बा नीट उभा. हा बाय हा जगतापाचा मुलगा. ह्याचाच बापावर मी प्यायला बसलो. माझ्यापेक्षा 4 पेक जास्त प्यायलेला ह्याचा बाप. बाबा घरी आले, तुझी परीक्षा होती, बाबा घरी आले. मग तू काय केलंस? मी आतल्या खोलीत गेलो अभ्यासाला. कळलं? बाप पिऊन यायचा आणि पोराच्या अभ्यासाचा काही संबंध नसतो. कळलं तुला? काका जाऊ द्या, पेढे घ्या काका, पेढे घ्या. ओंकार घे तू. त्याला नाही द्यायचं. नापास झाला. निघ, त्याला नाही द्यायचं. निघ तू बाळा. मी घेतला ना एक पेढा. निघ तू. त्याच्यावर कसला राग काढला? मी कुठे राग काढला? मी पेढा घेतला. काका पेढे. माझा मुलगा इथे नापास झालाय आणि तुम्ही पेढे वाटत फिरताय. काय करताय तुम्ही? माझा पोरगा नापास झाला, पेढे वाटत फिरताय. काय झालंय आता? अरे बूट हातात ठेवतो. हातात ठेव. तुम्ही पास झालात तर पेढे वाटाल. मला छोटी बहीण झाली ते सांगायला आलो होतो म्हणून पेढा आणलाय. अशी कशी झाली छोटी बहीण? का झाली छोटी बहीण? छोटी बहीण का झाली तुला? तुम्ही शांत व्हा तुम्ही. काकू आई शांत व्हा एकदम. माझा पोरगा नापास होता, ह्याला छोट्या बहिणी होतात. हे कसं चालणार आहे? ऐक ह्यांचं जरा ना बीपी आहे जरा. हे काही बडबडतायत. तुला अभिनंदन. आईला सांग मी भेटायला येते. हा काळजी घ्यायला सांग. जा तू जा. मी आहे तुझा. जा तू. मी आहे. तो बूट हातात घे. तो पण बूट हातात घे. नाही काय तुमचे नाही हे बघा पाहिजे तर मी असं जातो. निघ. ओंकार ये तू पण आलास. पेढे वाटायला आलायस. ये ये इकडे. पेढे वाटायला आलास ना. ये इकडे. ऐका. काका पेढे वाटायला नाही आलोय. नाही काका मला माहिती आहे माझा मित्र नापास झाला, मी पेढे आणेन का? म्हणजे कन्फर्म नापास झालाय माझा लेकरू? हो काकू, ओमकार नापास झाला ना. म्हणजे ते ओपन होत नव्हती ते साईट तुमची? नाही काकू, मी स्वतः माझ्या मोबाईलवर चेक केलं. 2257 ओमकार नापास झालाय काकी. बाबा ऐका, एकदा ऐका बाबा. झालास का? नापास झाला. झालास नापास. हा माणूस का कुणाचं ऐकत नाहीये. नाही
ऐकणार नाही ऐकणार 2257 माझा नंबर नाहीये. ए, निखिल नाही. 2257 माझा नंबर आहे. तुम्हाला मेसेज केला होता ना 2258 माझा नंबर आहे. म्हणजे नाही चुकीचं सांगितलं. चेक कर. 225. इकडे घ्या. आधी याला करा. चुकीचा नंबर सांग. चुकीचा नंबर सांग. काय चाललंय तुमचं अरे मोबाईल काढ लवकर मोबाईल काढ. उठ 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 मोबाईल काढ. उठ बाळ, उठ उठ नंबर चेक कर. नंबर चेक कर लवकर. मोबाईल नंबर चेक कर. थांबा तुम्ही शांत व्हा नाही नाही थांब. शांत व्हा तुम्ही चेक कर. हा चुकीचा नंबर सांग. नंबर चेक कर. नंबर चेक करतो थांब 2 मिनिटं थांबा. हा 2254. तो नको रे. बघतोय काका खाली जातो. पुढचा पुढचा 2255. नाही नाही, तो पण नाही पुढचा. 2256. नाही ना रे पुढचा. 2257. आला. 225. आला काका साईट हँग झाली काका. फालतू इंटरनेट. माझ्या पोराच्या कशी साईट हँग होते? तुम्ही काय फालतू करताय? इंटरनेट माझ्या पोराच्या कशी साईट हँग होते? काय झालं काय तुमचा अंक्या नापास झाला असं कळलं काय झालं काय ते पण विचारशील आणि स्वतः सांगशील काय झालंय ते मला सांगू तर दे ना काय झालंय ते हा ठीक आहे ना आता चिडचिड करून काय होणार आहे का आता झाला नापास तर झाला नापास ना आपण काय करणार ना त्याला या अजून मीठ चोळायला तुम्ही ठीक आहे ना आता माझा राख्या पास झाला आता त्याचे पेढे आणलेत एक हे बघा नंबर आहे त्याचा 22580 नंबर आहे बघा. ओ काकी ओ 2258 माझा नंबर आहे. ए राख्याचा नंबर आहे ओ काकी 2258. ओ हे बघ निखिल तू सांगा ना 2258 माझा नंबर आहे की नाही. अरे हो ओमक्या अरे म्हणजे राख्या नापास झालाय. अरे मी हिला मागापासून तेच सांगतोय की मी नापास झालो हा माझा नंबर नाही आहे. नालायका कार्त्या नापास अबे मी पास झालो. इकडे म्हणजे आपला अंक पास झाला या माझ्या. मंडळी आयुष्याची संध्याकाळ शांत आणि निवांत घालवण्यासाठी खानदेश भूषण श्याम राजपूत गेलेत एका वृद्धाश्रमात आणि अर्थातच त्यांना तिथे भेटणार आहेत वार्धक्यातले 2 हिरवे कोंब. अर्थात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी. वा वा. हरण्या ती कावळी आली रे घरट्यात. कावळा कधी पण येईल. चल लवकर नंतर मग बोलू नकोस मी सांगितलं नाही म्हणून तुला. अरे माझा इकडं महत्वाचा योगा आहे तर मला करू दे. तो पार्टनर यायच्यात मला करायला पाहिजे. एक्सक्यूज मी रूम नंबर 203 हीच आहे का? अरे तू गप. अरे तो कावळा आला घरट्यात. आता त्यांचं कधी पण सुरू होईल भांडण. लवकर ये लवकर ये. त्या कावळ्या कावळीचं भांडण आपण रोजच बघतो. आज कोण आलंय बघ बगळा. म्हणजे रूम पार्टनर आलाय आपला. अरे वा 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 या 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 खोली नंबर 203 मध्ये तुमचं अभिनंदन. सुस्वागतम. तुमचं स्वागत. अभिनंदन. ठीक आहे ठीक आहे जुळणार आपलं. नाही, हरकत नाही हरकत नाही. नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आहे बा. वा 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 आज पण काय कॅरेक्टर जमलेला नाही. फक्त श्याम सुंदर राजपूत थरथरतो एवढाच काही तो फरक. मी काय बोलतो म्हणजे तुम्ही स्वतःहूनच आले का घरातल्या लोकांनी पाठवलं? नाही 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 स्वतःहून आलोय मी. इतके दिवस खूप विचार केला दुसऱ्यांचा. आता विचार केला की स्वतःसाठी जगू बा. फार दिवस टिकणार नाही. काय काय हा तुमचा विचार. कारण आता आम्ही तुमचे मित्र आहोत. तुम्ही आमच्यासाठी जगायचं. अरे बरं झालं. एक मिनिट बघा 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 हे बघा माझ्या सुनेने चिवडा पाठवलाय. अरे वा
मला वाटलं चिवडा कांदे काय ना आणि हे काय अरे चिवड्यात लाडू पण प्याड्या अरे ही माझी गोळी नाही मला पाहिजे माझी नाही माझ्या कपड्याला अरे ऐक रे होते मग मी आहे ना ही गोळी घेतो ही मला जाम आवडतं. अरे त्या माझ्या औषधाच्या गोळ्या होत्या ना हो मला मधुमेह आहे मधुमेह डायबिटीज आहे रे भोरे. अरे बापरे डायबिटीस आहे मला. अरे डायबिटीस म्हणजे वयोमानानुसार ना माणसांना डायबिटीस होते. आवरे टेन्शन घ्यायचं नाही. पण काय माहितीये का आता आवऱ्या दिवसांनी तुम्ही आमच्या रूम मध्ये आलात आमच्या आता तुम्ही रूम पार्टनर झालात. आमच्या दोघांकडनं तुम्हाला एक छोटस गिफ्ट आहे हे छोटस गिफ्ट आहे. नाही धन्यवाद धन्यवाद बर का तसं मी काही छोट मोठं असं काही मानत नाही बा. हे काय हो हा ब्रश आहे म्हणजे ना आधीचे 6 महिने आम्ही वापरला आता याच्या पुढचे तुम्ही वापरा. अरे बापरे इतके कसं गंध पटक रे तुम्ही दोघं एकाच ब्रश वापरता का रे. त्याला काय होतं काय होतं म्हणजे कवळी तर घासायची अशी दातात ना बाहेर काढायची अरे त्याला एवढं काय टेन्शन घ्यायचं. आता मला सांगा पॉलिश करताना आपण काय प्रत्येक बुटाला वेगवेगळा ब्रश वापरतो का. पण मग कशाला एवढे लाड त्या कवळीचे करायचे त्याला सांगा एकच ब्रश. तर काय असतं आम्ही आहे ना तुम्हाला सांगतो एकदम सांगतो आम्ही एकमेकांच्या चड्ड्या बनियान टूथब्रश सगळं असं शेअर किती गाणात रे तुम्ही रे. हायजीन म्हणून काय असतं का नाही. अरे हायजेनिक पेजिनिक काय सगळं हाय नजीक ते वापरायचं नाही पण हायजीन आम्ही पण थोडासा विचार करतो हो. आम्ही आहे ना फक्त ना एकमेकांचा मोबाईल नाही वापरत बाकी हायजीन नाही पण ऐका माझी कुठलीही गोष्ट तुम्ही शेअर करू नका. माझ्या कुठल्याच वस्तूला हात लावायचे नाही बा. ठीक आहे बा तुम्ही म्हणाल तसं आम्ही फक्त तुमचे मोजे असे पायात घालू अजिबात हात लावणार नाही. अरे माझ्या कुठल्याच गोष्टीला हात पाय तोंड ना काहीच लावू नका. अरे वसर्या तुला खांदा द्यावाच लागल ना का तुझी सुपरमॅनची बॉडी आहे चादरीवरनं उडत जाणार आहेस तू वाचारे. हो आल्या कुठे मला कांदा द्यायच्या गोष्टी करून राहिला रे. बरं मला थोडासा आराम करू द्या मी भलता आराम नाही आराम हराम आहे. अरे आराम करायला खूप वर्ष आहेत. आता मी तुम्हाला सांगतो आपण एक खेळ खेळायचा. आपण आजाराच्या भेंड्या खेळायच्या. आजाराच्या म्हणजे आजारांच्या नावांच्या भेंड्या. हे ना मुळात तिथे ना फ्रेश व्हायला आलोय. हे आजार बिजार आहे ना याच्या भेंड्या खेळून मी आजारी पडून जाईल. हे नको बरं बरं तुम्ही एक मिनिट आपण फ्रेश व्हायचं आहे ना आपण तुमच्यासाठी एक वेगळा गेम सुरू करू. कुठला बा एक वेगळा गेम आम्ही तुमच्यासाठी बुद्धिराम आणलाय. बुद्धिराम बुद्धिबळ आणि कॅरम याचं कॉम्बिनेशन. अरे बापरे कसं आहे बा इकडे ठेवून देऊ. कसं आहे अरे बापरे हे काय हा बघा अहो शामराव हा काळा वजीर तुमचा माझा हा पांढरा वजीर माझा आणि हे लाल आहे ना हे तुम्ही घ्या. हिला आम्ही खेळायला घेतच नाही. अरे तनबाय ना हे काय केलं रे तुम्ही. बुद्धिबळाच्या पटाला 4 भोकं पाडली आणि त्याच्यावर कॅरमच्या सोंगट्या मांडून राहिले तुम्ही. हो म्हणजे सांगतो का हे तर काहीच नाही. आमच्याकडनं कॅरमचा बोर्ड होता त्याची 4 भोकं बुजवून आम्ही त्याचा स्विमिंग पूल केला. त्याच्यामध्ये जे काय आम्ही स्विमिंग करत असतो ना अरे बापरे अरे बापरे आणि मग असं पाणी असं हातात घेतो आणि असं उडवतो. अरे 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 पण नंतर काय झालं काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते एका महिन्यात ना तो कॅरम फुगला. आम्हाला ते कळलंच नाही म्हणजे कसं काय मग आम्ही तो फेकला. अरे पाण्याने कॅरम फुगणार नाही तर काय होईल रे. कुठल्या गावच्या पाणी पिऊन मोठे झाले रे तुम्ही रे. खरं तर आम्ही आहे ना दोघं सुद्धा एकाच गावातले पण आमच्या फालतूगिरीला कंटाळून गावातल्या लोकांनी वर्गणी काढून आम्हाला इकडून बरं केलं हेच केलं
खेळायला पाहिजे होतं. मला आता आहे ना सगळं लक्षात आलेलं आहे. मला नाही खेळायचं, मला थोडा आराम करू द्या. नाही, आराम नंतर करायचा. आराम करायला आयुष्य पडलं. आराम एक काय त्रास देताय रे? अरे आराम करायला का आयुष्य पडलंय. एक मिनिट, आता आमच्या नाटकाची तालीम सुरू होणार आहे. अरे बापरे, तुम्ही नाटक पण करता का रे? म्हणजे याला काय वाटलं रे, आमचा बेस्ट नाटकाचाच आहे. मला सांगतो आता आमच्या नाटकात आहे ना आम्ही तालीम सुरू करणार आहे. आणि तुम्हाला पण रोल आहे. तुम्हाला प्रेयसीचा रोल. तुम्ही केलंय का नाटकात काम? आधी केलं होतं बा कॉलेजात, पण प्रेयसी मी नाही होणार. अरे आता काय करता, प्रियाची तुम्ही छान दिसाल. म्हणजे अशी चापून चुपून साडी नेसल ना तर तुम्ही एकदम नाही असणार रे साडी बिडी. मी कशाला साडी नाही, मला प्रेयसी व्हायचं नाही नेसायची आहे साडी. आता फक्त रेसल करायची. तर ती प्रेयसी असणार आणि 2 राजबिंडे राजपुत्र. ऐका नीट, राजबिंडे राजपुत्र. आम्ही दोघे राजबिंडे राजपुत्र. तुमच्याशिवाय त्याचा काही ऑप्शनच नाहीये. दिसतंय कोण इथे? राजबिंडे राजपुत्र आम्ही. आणि आम्ही राजकन्येला जिंकण्यासाठी युद्ध करणार. मला नाही करायचं. 1 मिनिट आराम करा नंतर. काय तालीम करायची आम्हाला. आणि आजचा नृत्य नाही राहायचं. राजकन्या अशी असते का? कशी अशी राहायची. एकदम हात इकडे घ्या. असा बसा. काहीतरी वेगळाच आजार दिसतोय रे ह्याला. ही राजकन्या माझी आहे, कारण हिला मी नंदीवर बघितला होता. नंदी? म्हणजे ते पाण्याची नंदी. अच्छा, पाण्याची नंदी. नाही राजपुत्रा, ही राजकन्या माझ्या महालातून गेलीये, त्यामुळे हिचे पाय माझ्या महालाला लागलेले आहेत. तेव्हा ही राजकन्या माझी आहे. हरकत नाही, तिचे पाय तुम्ही कापून घ्या, बाकी राजकन्या. अरे असं कसं? तिने माझ्या महालाच्या दरवाजाला असा हात लावलेला आहे, तेव्हा तिचे हात माझ्या दरवाजाला लागले, तेव्हा राजकन्या माझी आहे. हरकत नाही, तिचे हात कापून घ्या, बाकी राजकन्या माझी. अरे असं कसं बोलतोस तू? हे बघ, तिच्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये माझ्या प्रेमाचे विचार चालले, तेव्हा राजकन्या माझी आहे. तुम्ही एक काम करा, तिची मान कापून मुंडी तुम्ही घ्या, बाकी राजकन्या माझी. अरे पण तिच्या धमण्यांमध्ये फक्त माझाच प्रेम आहे, तेव्हा राजकन्या माझी आहे. हरकत नाही, तिच्या धमन्या कापा, त्याच्यातली रक्ती तुम्ही घ्या, बाकी राजकन्या माझी. राजकन्या माझी. मला नाही नाटक करायचे रे. राजकन्यासाठी बांधताय का मटणासाठी बांधताय तेच कळत नाही ना रे. दलिंदर कुठले ऍक्च्युली काय आहे, आमची जी राजकन्या आहे ना तिचं नाव आहे बखरी. आम्हाला परी परवडत नाही ना, म्हणून आम्ही आमची प्रियसी बखरी. तुम्हाला काय फालतूगिरी करायची तुम्हीच करा रे, मला नाही राहायचं. आणि आता आपली भेट होणार आहे हास्य जत्रेमध्ये पुढील आठवड्यात बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.